श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपल्याला डावा पाय जमिनीवर ठेवायचा आहे. असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामात अडथळे येणार नाही. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शेवटच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे साक्षात सत्य आहे. प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावायचा आहे, जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडते. कोणत्याही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने खाऊन निघायचं आहे. असं केल्याने आपल्या कामात कोणतीही अडथळा येणार नाही. रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंगा टाकायचा आहे. असं केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो. कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामनासाठी घरातून बाहेर निघताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये, तर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय बाहेर टाकून जायचं आहे. दर्शनासाठी जात असताना आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करायचा आहे. याने अडचणी दूर होतील. एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावायचा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करायचा आहे. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 7 फेरे मारायचा आहे. या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात. प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि शंकरांच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावायचा आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश प्राप्त होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.